मी देव पाहिला. एका भयाण रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण 15 वर्षाचा मुलगा अभ्यास करताना पाहिला. थंडीचे दिवस होते. कुडकुडत होता, पण मग्न होता वाचनात. हप्त्यातून 2दा त्या रस्त्याने मी जात असायचो. दिवसा कधी दिसत नसायचा. खूप जिज्ञासा होती त्या मुलाबद्दल जाणण्याची. एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. मनात आलं, तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ. रात्रीचे 12:30 वाजले असतील. मी त्या मंदिराकडे आलो तर तो मुलगा नेहमीप्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करत दिसला. मी गाडी थांबवली, त्याच्या जवळ गेलो. मला बघून तो गालातल्या गालात हसला, जणू माझी त्याची जुनी ओळख असावी. मी म्हणालो, बाळ, तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस? त्यावर तो म्हणाला, सर, माझ्या घरात लाईट नाही. माझी आई आजारी असते. दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायला माझी ऐपत नाही. बाळ, तू मला बघून का गोड हसलास? सर, तुम्ही देव आहात. नाही रे सर, तुम्ही माझ्यासाठी देवच आहात. ते जाऊ दे, तू जेवलास का? मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे. सर, म्हणूनच मी हसलो. मला माहीत होतं तो कोणत्याही रूपात येईल, पण मला भुकेलेला नाही ठेवणार. मी जेव्हा जेव्हा भुकेलेला असतो तो काही ना काही मला देतोच. कधी नवसाचे पेढे तर कधी फळ तो मला देऊन जातो. आज मी भुकेलेला होतो, पण निश्चिंत होतो. मला माहीत होतं तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार, आणि तुम्ही आलात. तुम्ही देव आहात ना? मी निशब्द झालो. नकळत माझ्याकडून पुण्याचं काम घडत होतं. रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो. त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं. त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला, सर, तुम्ही इथेच थांबा. मी अर्ध माझ्या आईला देऊन येतो. माझे डोळे तरळले. त्याला काही विचारण्या अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं. तो 5 मिनिटांनी परत आला. त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती. सर, माझी आई सांगते, ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळवर फुलं तरी व्हावीत. क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखं वाटलं. नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं. शाळा कॉलेज बंद झाले. देवळं ओस पडली. देवळांना कुलूप ठोकली आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला. असंच एक दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं. रात्रीची वेळ होती. देवळाची पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसत नव्हता. वाईट वाटलं मला. या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा? काय खात असेल? कसा जगत असेल? असे नाना प्रश्न वासून उभे राहिले. कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी प्राण गमावले. असाच आमचा एक मित्र पॉझिटिव्ह होऊन दगावला. मी त्याच्या अंत्यसंस्काराला स्मशानात गेलो होतो. अंत्यसंस्कार झाले. सर्व आपल्या घरी निघाले. निघताना हातपाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिराशेजारील नळावर गेलो. पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुवून त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता. मला बघून त्याने आवाज दिला, सर. अरे, तू इथे काय करतोस? सर, आता मी इथेच राहतो. आम्ही घर बदललं. भाडं भरायला पैसे नव्हते. त्यातच लॉकडाऊनमध्ये शिवमंदिर बंद झालं आणि पायरीवरची लाईटही बंद झाली. मग मला घेऊन आई इथे आली. काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिने सांगितलं आहे. या शिवमंदिराचे दरवाजे बंद झाले, पण ह्या शवमंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत. तिथे जिवंत माणसं यायची आणि इथे मेलेली. या लाईटखाली माझा अभ्यास चालू असतो. सर, मी हार नाही मानली. आई सांगायची, ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार. बरं, तुझी आई कुठे आहे? सर, ती कोरोनाच्या आजारात गेली. 3 दिवस ताप खोकला होता. नंतर दम अडकला. मी कुठे गेलो नाही. इथे पडलेल्या तुटक्या अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिला. 14 दिवस इथंच या खोपीत होम क्वारंटाईन राहिलो. सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो असं ती सांगायची. आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेव घातलं आणि आईचं क्रियाकर्म आटपलं. सर, तरी मी हरलेलो नाही, पण दुःख एवढंच आहे की मी पास झालेलो पाहायला आई या जगात नाही. ती जिथे ज्या जगात असेल तिथे खूप खुश असेल हे माझं यश बघून. कालच माझा रिझल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलोय. आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत, पण आता तरी खरी अडचण उभी राहिली आहे. ऑनलाईन अभ्यास करायला माझ्याजवळ मोबाईलसुद्धा नाही. असो सर,
तुम्ही का वाईट वाटून घेता? तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला का? सर, तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा. त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली होती. चिमूटभर माझ्या हातावर ठेवली. सर, तोंड गोड करा. तो डब्बा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो. भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले. सर, मला माहीत होतं देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार. त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकविला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो. आता दर महिन्याला मी त्याचा मोबाईल रिचार्ज करतो, तेही न सांगता. मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला. त्यामुळेच या कथेचं नाव आहे मी देव पाहिला. तर मंडळी, आशा करते तुम्हाला ही छोटीशी कथा नक्कीच आवडली असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.